केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले। त्यानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाव पातळीवर विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी दिली आहे। 22 मे ते 5 जून 2025 या कालावधीमध्ये प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबवण्यात येत असून सोबतच गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। तसेच प्लास्टिक संकलन, एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर कमी करणं तसेच कचऱ्याचं वर्गीकरण याविषयी देखील जनजागरूकता करण्यात आली आहे। टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेनुसार प्लास्टिक कचऱ्यापासून उपयोगी वस्तू तयार करण्याचा उपक्रमही यावेळी राबवले जात आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरण व स्वच्छता मोहीम जनजागृती केली जाणार आहे। या मोहिमेची सुरुवात 22 मे पासून पर्यावरणाची शपथ घेऊन करण्यात येणार असून यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन CEO अंकित यांनी केलं आहे। या मोहिमेअंतर्गतच 28 मे रोजी मासिक पाळी व्यवस्थापन दिन साजरा करण्यात येणार आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमार्फत किशोरवयीन मुली आणि महिलांना मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिनच्या वापराबद्दल माहिती देण्यात येईल। यासाठी आरोग्य कर्मचारी, महिला बचत गट, महिला शिक्षिका, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता यांचा सहभाग राहील। तसेच 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हा दिवस साजरा केला जाईल। यंदाच्या थीम एक पृथ्वी एक आरोग्य अशी असून योग सत्रांच्या माध्यमातून नैसर्गिक जीवनशैली आणि मानसिक शारीरिक आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे। या सर्व उपक्रमांचं यशस्वी आयोजन गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनपूर्वक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून यशस्वी करावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, ग्रामपंचायत तथा जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केलं आहे।